नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचं चिंतन आपण करत आहोत. हे चिंतन करीत असताना तुकाराम महाराजांचं लौकिक दृष्टिकोनातून काय चरित्र आहे हेही आपण बघितलं आणि त्याचबरोबर त्या चरित्रातलं तत्वज्ञान काय आहे हेही आपण पाहतो आहोत. तुकाराम महाराजांच्या अवतारापासूनच्या चरित्राचं चिंतन आपलं चालू आहे. ज्या देहू गावामध्ये तुकाराम महाराजांनी अवतार घेतला ते देहू गाव म्हणजे नेमकं काय याचा विचार आपण करून आलो. देहू शब्दाचा अर्थ काय, देहू गाव हे पुण्यभूमी कशी आहे, देहू गाव हे धन्य कसं आहे, देहू गावामध्ये पांडुरंग परमात्मा नांदतोय म्हणजे नेमकं काय याचा थोडा विचार करून आलो. त्यानंतर तुकाराम महाराजांच्या जीवनातल्या काही भूमिका आपण प्रगट केल्या, त्या भूमिका आपण काही पाहिल्या, तत्वज्ञानाच्या पातळीवरून त्या भूमिका पाहिल्या. त्या भूमिकांचं चिंतन केल्यानंतर तुकाराम महाराजांची वंश परंपरा काय आहे याचा थोडासा विचार आपण केला. त्यानंतर तुकाराम महाराजांची अवतार परंपरा काय आहे याचाही विचार केला. वंश परंपरेचा विचार करताना विश्वंभर बाबापासूनची परंपरा बघितली आणि अवतार परंपरेचा विचार करताना राजा अंबरीशी पासूनची परंपरा पाहिली. त्यामुळे अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या परंपरा पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांचा जन्म ज्या तिथीला होतोय त्या माघशुद्ध पंचमीचं थोडंसं चिंतन आपण, ज्याला वसंत पंचमी असं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातं, त्याचाही थोडासा विचार आपण करून आलो. हे केल्यानंतर तुकाराम महाराजांचं नामकरण कसं आहे हे बघितलं. नामकरण झाल्यानंतर रुक्मिणी माता नाव ठेवायला येते त्यावेळेच नेमकं काय घडलं याचं थोडंसं एक लीला चरित्र म्हणा ते आपण थोडंसं ऐकलं. त्याच्यानंतर तुकाराम या शब्दाचे अर्थ आपण काल पाहत होतो. तुकाराम या शब्दाचा अर्थ करत असताना तुका आणि राम असे दोन शब्द आहेत. याच्यातला तुका शब्द या शब्दाचा अर्थ सांगितला जातो, तुका म्हणजे तुलना. तुका या शब्दाचा अर्थ सांगितला होता तुलना, किंवा दुसरे तीन अर्थ सांगितले होते पहा. एक वजन, दुसरं मोजमाप आणि तिसरं सामर्थ्य किंवा साम्यता. अशा पद्धतीने विचार थोडासा तुका या शब्दाचा आपण केला. तुका या शब्दाचा अर्थ तुलना आहे असं जर मराठी शब्दकोशातून तुका शब्दाचा अर्थ निघत असेल आणि त्याच तुका शब्दाचा विचार करताना निळोबाऱ्यांनी मात्र असं सांगितलं, यांना तुका का म्हणायचं, न तुके म्हणोनी तुका नामे गौरविला. हे निळोबाऱ्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. न तुके म्हणोनी तुका. तुकाराम महाराजांना तुका का म्हणायचं, न तुके म्हणोनी तुका. अहो तुका या शब्दाचा अर्थ तुलना आणि तुम्ही तर म्हणता न तुके, हे असं कसं काय. आपण काल थोडंसं बघितलं. अक्रूर शब्दाचा अर्थ करताना सुद्धा आणि क्रूर, क्रूरता नाही तो अक्रूर असा करण्याच्या ऐवजी अतिशयेन क्रूराहा अक्रूराहा असा अर्थ करा. असा थोडासा त्या गवळणींच्या मुखातून भाषा जी आली का नाही त्याच्या दृष्टीने आपण थोडंसं चिंतन करून आलो. तुकाराम महाराजांची तुलना करता येत नाही, कशाबरोबरही करता येत नाही याचा थोडासा विचार करत असताना मग काही तुलना करताच येणार नाही का, नाही. पण रामेश्वर भट्टांनी तर सांगितलं ना, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, याचाही थोडासा विचार आपण केला. ही व्यवहाराच्या पातळीवर जरी तुलना सांगितलेली असली तरी ती परम तुलना आहे, अवांतर तुलना नाही. तुकाराम महाराज कोणासारखे, तुकाराम महाराजांसारखेच, दुसरं कोणासारखंही नाही. याच्याकरता निळोबाऱ्यांनी आणखीन एक चिंतन घातलंय बघा. मी मागेच कालच आपल्याला बोललो, निळोबाऱ्यांनी तुकाराम महाराजांची जी स्तुती केलेली आहे ना ते जवळजवळ 300-325 श्लोक आहेत. मराठीतले श्लोक आहेत, संस्कृतमध्ये नाही, मराठीमध्ये श्लोक आहेत. त्या श्लोकामध्ये आणखीन एक श्लोक असा दिसून येतो, तुके घालिता पृथ्वी तुक नाही, तुके घालिता पृथ्वी तुक नाही, दुजे मेरू मांदार सिंधुसेही तेही, तसा हा तुका तुकिता तुक वेना, नयेची तुका साम्य दुजे दिसेना. असं निळोबाऱ्यांचं चिंतन आहे. म्हणजे काय, तुके घालिता पृथ्वी ये तुक नाही. तुकाराम महाराजांची तुलना करायची झाली, तुलना करताच येत नाही असं निळोबाराय म्हणतात. काय याला काही तुम्ही पुरावा देऊ शकता का. निळोबाऱ्यांनी असं सांगितलं, समजा पृथ्वी आहे, या पृथ्वीचं वजन कोणा एवढं,
असं जर तुम्ही चिंतन करायला लागलात, काही सांगू शकाल का? ही पृथ्वी एवढ्या वजनाची आहे किंवा पृथ्वी एवढी लांब आहे असं काही सांगू शकाल का? काही सांगू शकत नाही. मग पृथ्वी कोणासारखी? पृथ्वीच सारखी, दुसरं तुम्हाला बोलता येणार नाही. बर, मेरू पर्वताची उंची किती आहे असं जर कोणाची तुलना तुम्ही करायला लागला तर त्याला तुलनात्मक दृष्टीने मेरू पर्वताकरता कोण दाखविता येईल का? महाराज सांगतात दाखविता येत नाही. सागराची खोली किती आहे समुद्राची दाखवता येईल का? नाही. म्हणजे पृथ्वीचं वजन कोणा एवढं आहे हे सांगता येत नाही. मेरू पर्वताची उंची केवढी आहे हे कोणाबरोबर सांगता येत नाही. समुद्राची खोली किती आहे हे कोणाबरोबर सांगता येत नाही. तसं तुकाराम महाराज कोणासारखे हे कोणाबरोबरही सांगता येत नाही. निळवऱ्यांनी सांगितलं, त्यामुळे तुकाराम महाराज कोणासारखे हे सांगताच येणार नाही. तुकाराम महाराजांची तुलना व्यवहारातल्या पदार्थाबरोबर करताच येत नाही असा त्याचा अर्थ झाला. आता तुकाराम महाराजांची तुलना कोणाबरोबरच करता येत नाही असं जरा थोडं व्यवहारातला शब्द वापरायचा झाला तर अतुलनीय असे तुकाराम महाराज, अतुलनीय अशा पद्धतीचे तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराजांचा अवतार होतोय, बाळवेश धारण केलेला आहे, लहान आहेत, लहान मुलांमध्ये बाहेर फिरतायत, फिरता फिरता वेगवेगळे खेळ खेळावेत, गायी राखाव्यात. तुकाराम महाराजांनी वेगवेगळे खेळ कशावरून खेळले हे अनुमान मी काल सांगितलं होतं. पुढे तुकाराम महाराजांच्या काही अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. ते चिंतन करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये हुतुतू नावाच्या खेळाचाही उल्लेख येईल, हमामा नावाच्या खेळाचाही उल्लेख येईल, चेंडूफळी नावाच्या खेळाचाही उल्लेख येईल, टिपरी नावाच्या खेळाचाही उल्लेख येईल. आणि ज्यावेळेस हे सगळे उल्लेख तुकाराम महाराजांच्या अभंगात आलेले आपल्याला दिसतील ना, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की ज्या अर्थी तुकाराम महाराज या सगळ्या खेळांचं इतक्या योग्य पद्धतीने वर्णन करतात त्या अर्थी या सगळ्या खेळांची माहिती तुकाराम महाराजांना असली पाहिजे. बरोबर आहे. ज्याबद्दल बोलायचं असतं त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असावी, किंवा ज्याची माहिती आपल्याला आहे त्याचंच बोलावं, असं उलट घ्या. ज्याच्याबद्दल बोलायचंय त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे. जरा पुढे बोलू, ज्याच्यातलं ज्याला कळतं त्याच्याबद्दलच त्यानं बोलावं. एवढ्यावरही नाही लक्षात आलं, पुढलं बोलू, ज्याच्यातली ज्याला, माफी मागून शब्द वापरतो, ज्याच्यातली ज्याला अक्कल आहे, हा माफी मागून बोललो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, त्यानंच त्याच्यातलं बोलावं. हे जसं व्यवहारातलं साधा नियम आहे का नाही. आपण जर एखादा सांगायला लागला तर आपण काय म्हणतो, तुला याच्यातलं कळतंय का? तो म्हणतो नाही नाही ऐकून सांगायला लागलो मग जा बाहेर. आपण काय म्हणतो, ऐकून सांगायला लागलो मग जा बाहेर. अरे त्याच्यातलं कळतंय का? तुला त्याच्यातलं ज्ञान आहे का? तुला त्याच्यातली माहिती आहे का? या जगामध्ये ज्ञानाशिवाय सर्वश्रेष्ठ असं दुसरं काही नाही. या जगामध्ये ज्ञानाशिवाय सर्वश्रेष्ठ काही नाही. योगवासिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना एक श्लोक सांगितलाय. तो श्लोक असा सांगितलाय, हे रामा, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात् ज्ञानमयो भव. ही वशिष्ठांची भाषा आहे. ज्ञानवान एव बलवान, एव हाही फार महत्वाचा आहे. एवाकार म्हणजे च, एव या शब्दाचा अर्थ च. ज्ञानवानच या जगामध्ये बलवान आहे, ज्ञानवानच या जगामध्ये सुखवान आहे, ज्ञानवानच या जगामध्ये जगला असं म्हणता येईल. माणूस जगला कशावरून ठरवायचं? जो ज्ञानी आहे ना त्याचं खरं जीवन आहे. अज्ञानाच्या जीवनाला काही अर्थ नाही. अज्ञानाच्या जीवनाला या जगामध्ये काही अर्थ नाही. या जगामध्ये अर्थ कशाला असेल तर तो केवळ आणि केवळ ज्ञानी जीवालाच अर्थ आहे. हे मी काय सांगायला लागलो, आपल्याला त्याच्यातलं माहिती असली की आपण त्याच्याविषयी बोलावं. त्यामुळे तुकाराम महाराजांनी जे विविध खेळाचं चिंतन केले त्याच्यातून आपल्याला एक अनुमान असं काढता येईल की तुकाराम महाराजांना या सगळ्या खेळांची चांगली माहिती आहे. तुकाराम महाराज हे सगळे खेळ खेळलेले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता ऐका, तुकाराम महाराजांनी हे सगळे खेळ खेळावे, तुकाराम महाराजांनी व्यवहारातले खेळ खेळले याच्यात नवल नाही, मृत्यूचा सुद्धा खेळ खेळून दाखवला. काल त्याचं चिंतन आपण केलंय. जा मर म्हटल्याबरोबर तुकाराम महाराजांनी काय करून घेतलं हे काल आपण ऐकून आलो. तुकाराम महाराजांचं असं बालपण थोडं मोकळ्या पद्धतीचं बालपण आहे. तुम्ही बघा, मी आपल्याला जेव्हा जेव्हा तुकाराम महाराजांचं चरित्र वाचतो ना तेव्हा लक्षात येतं
आपल्या घरामध्ये सामान्य बालक ज्या पद्धतीने खेळतोय किंवा त्या बालकाकडे ज्या पद्धतीने आई आणि वडील प्रेमाच्या दृष्टीने पाहतात, त्याच पद्धतीची बालकाची अवस्था तुकाराम महाराजांच्या चरित्रात आहे. आणि म्हणून निळोबाऱ्यांनी सांगितलंय मानव वेशधारी. हे जरी आपल्याला मानव वेशधारी, त्यामुळे मानव वेशधारी असेल तर मानव जशा पद्धतीने वागतो तशा पद्धतीने तुकाराम महाराजांना वागावं लागणार आहे. त्यामुळे मी पहिल्याच दिवशी आपल्याला एक वाक्य असं सांगत होतो, सामान्य भूमिकेपासून उच्च भूमिकेपर्यंत जाता येतं हे जगाला दाखवून देण्याचं महत् कार्य ज्यांच्या चरित्रातून घडलं ते तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. त्यामुळे कधी कधी आपल्याला असं वाटतं ते काही तुकाराम महाराज आहे, आपल्याला काही जमतंय का, असं नाही. तुकाराम महाराजांनी म्हणून तर सामान्य पातळ्या तुकाराम महाराजांच्या चरित्रातल्या आपल्याला बघायचे आहेत. म्हणून थोडंसं विस्ताराने चाललंय तुकाराम महाराजांचं चरित्र. बालपण जर बघितलं तर तुकाराम महाराजांच्या या बालपणातल्या घटना पाहिल्या तर तुमच्या माझ्यासारख्याच्या बालपणात ज्या घटना घडतात त्याच घटना तुकाराम महाराजांच्या बालपणात आहेत ना हो. तुमच्या माझ्यासारखंच बालपण जसं खेळामध्ये जातं तसं तुकाराम महाराजांचं बालपण खेळामध्ये निघालंय. तुमच्या माझ्यासारख्याचं बालपणामध्ये जसे अनेक सवंगडी मित्र असतात तसेच तुकाराम महाराजांना सुद्धा विविध पद्धतीचे मित्र आहेत. जरा आणखीन पुढे बोलू. विविध हा शब्द मी मुद्दाम वापरतोय. एका क्षेत्रातले मित्र नाही, विविध क्षेत्रातले मित्र होते तुकाराम महाराजांना. कोणी खेळात तरबेज होतं, कोणी अभ्यासात तरबेज होतं, कोणी घरातल्या कुलीन संस्कारामध्ये तरबेज होतं, कुणी गावामध्ये सत्कार्य करायचं या वृत्तीने प्रेरित झालेला तशामध्ये तरबेज होतं. पण ते सगळे तुकाराम महाराजांचे मित्र होते. याचं कारण काय, तो माणूस तुकाराम महाराजांकडे आकृष्ट व्हायचा किंवा तो मुलगा तुकाराम महाराजांकडे आकृष्ट यायचा, याचं एकच कारण आहे, त्या मुलाच्या आवडीचा विषय तुकाराम महाराजांमध्ये त्याला पाहायला मिळायचा. त्याच्या कोणाला कोण तुकाराम महाराजांच्या जवळ आलं, तुकाराम महाराज अभ्यासू आहेत म्हणून कोण तुकाराम महाराजांचा बालमित्र झाला. कोण तुकाराम महाराजांच्या जवळ आलं, तुकाराम महाराज चांगले खेळाडू आहेत म्हणून तुकाराम महाराजांचा तो बालमित्र झाला. कोण तुकाराम महाराजांच्या जवळ आलं, तुकाराम महाराज फार खोडकर आहेत, किती मित्र त्याच्या तिथं लगेच जुळतात, महाराज खोडकर आहेत म्हणून तुकाराम महाराजांचा कोणी मित्र झाला. कोण तुकाराम महाराजांचा मित्र झालं की हा फार घरामध्ये सुसंस्कारित आहे म्हणून तुकाराम महाराजांचा तो बालमित्र झाला. कोण तुकाराम महाराजांचा बालमित्र झाला की तुकाराम महाराज रोज पांडुरंगाच्या मंदिरात भजनाला जात आहेत म्हणून तो तुकाराम महाराजांचा बालमित्र झाला. प्रत्येकाच्या अंतःकरणातली आवड त्या मुलाला तुकाराम महाराजांमध्ये दिसायची आणि म्हणून तो मुलगा तुकाराम महाराजांच्या सहवासात यायचा नव्हे, त्यांचा मित्र व्हायचा. त्यामुळे तुकाराम महाराजांना भरपूर मित्र होते. दिवस कसा गेला कळायचा नाही. सकाळ मात्र अशी व्हायची तुकाराम महाराजांची. एके दिवशी सकाळी बोल्होबा नित्य नियमाने आपलं जे गावातलं वडिलोपार्जित असलेलं जे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, मी मुद्दाम शब्द वापरतो कारण हे मंदिर तुकाराम महाराजांचं परंपरेने आलेलं मंदिर आहे. आज जे काही देहूमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर दिसतंय हे तुकाराम महाराजांच्या घराण्याची जणू एक पद्धतीची पारमार्थिक मालमत्ता आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण काय, विश्वंभर बाबांना दृष्टांत देऊन ती मूर्ती मिळालेली आहे ना. विश्वंभर बाबांनी त्या मूर्तीची स्थापना केलेली आहे ना, आणि त्यामुळे त्या मूर्तीची पूजा अर्चा, त्या मूर्तीची साधना करावी हाच नियम त्यांच्या घराण्याचा चालत आलेला आहे. बोल्होबा रोज उठावे, सकाळी मंदिरात जावं, पूजा करावी, देवाला वस्त्र नेसवावे, देवाची आरती करावी, प्रसाद दाखवावा, नैवेद्य दाखवावा, घरी यावं, काही थोडं खानपान करावं आणि आपला जो काही वाडवडिलांपासून चालत आलेला धंदा आहे त्या धंद्याला सुरुवात करावी. दुकानदारी होती, महाजनकी होती, सावकारकी होती. तुकाराम महाराजांचं घर तसं संपन्न, तुकाराम महाराजांचं पूर्वायुष्य मी सांगायला लागलोय, अत्यंत संपन्न घर, अगदी व्यवस्थित होतं तुकाराम महाराजांचं घर. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांचा व्यवसाय फार चांगला होता. जरा पुढे बोलू, व्यवसायात त्यांचा जम होता, चांगला जम होता, चांगला ते व्यवसाय करायचे. गावातली जी घरातली दुकानदारी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने ती दुकानदारी बोल्होबा करायची. महाजनकी चांगली करायची, सावकारकी चांगली चालायची. त्यामुळे उत्तम पद्धतीने असं काही तुकाराम महाराजांकडे दारिद्र्य आलं, गरिबी होती, हे नंतरचा काळ आहे. मी पुढे बोलेल ते का आलं, कसं आलं हे पुढे आहे. परंतु तुकाराम महाराजांचा जन्म ज्या घरामध्ये झाला ते घर मात्र अत्यंत संपन्न अशा पद्धतीचं घर आहे. संपन्नता आणि संस्कार या दोन्हीने युक्त असलेलं घर आहे.
मी आपल्याला बोललो, काहींच्या घरामध्ये संपन्नता असते पण सुसंस्कार नसतात, आणि काहींच्या घरामध्ये सुसंस्कार असतात पण संपन्नता नसते. संपन्नता आणि सुसंस्कार भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जिथं जिथं दया आणि संपत्ती दोन्ही एकत्रित नांदतात ना, ते घर म्हणजे माझी विभूती आहे. जेत जेत संपत्ती आणि दया, ज्ञानोबा त्याचं चिंतन करतात. संपत्ती आणि दया याचा अर्थ काय? संपन्नता आणि संस्कार हे दोन्ही गोष्टी एकत्रित असतील तर भगवान म्हणतात माझं वास्तव्य तिथं आहे असं समजून घे म्हटले. हे एकत्रित येणं शक्य होत नाही. बहुतांशी पैसा आला की माणूस संस्काराला सोडतो, आणि संस्कार असले की माणसाकडे पैसा बऱ्याचदा येत नाही. अशी आपल्याला तफावत समाजामध्ये असलेली दिसून येते. एखादा गरीब माणूस आहे, त्याच्या घरातलं आदरातिथ्य फार चांगलं असतं, परंतु त्याला आलेल्या पाहुण्याला देण्या इतपत, चांगल्या पद्धतीचं देण्या इतपत त्याच्याकडे संपन्नता नसते. एखाद्याकडे फार संपन्नता असते, परंतु त्या संपन्नतेला अहंकार चिटकलेला असतो. म्हणजे ही तफावत आपल्याला समाजात दिसते. पण तुकाराम महाराजांचा जन्म ज्या घरात झालाय ते बोल्लोभाचं घराणं मात्र संपन्नता आणि संस्काराने युक्त असलेलं घराणं आहे. सकाळी बोल्लोबांनी उठावं, पांडुरंगाच्या मंदिरात जावं, पूजा करावी. एके दिवशी पूजा केली, देवाला कपडे नेसवले, हार घातला आणि आरती करायला लागले. मग आरती नेहमीची ठरलेली युगे 28 विटेवरी ओभा ही आरती चालू होती. युगे 28 विटेवरी ओभा अशी आरती चालू होती, आणि आरती करता करता मागावून काहीतरी हळूच बारीक स्वर यायला लागलेला बोल्लोबांच्या कानावर पडला. जयदेव जयदेव जय पांडुरंगा असा स्वर कानावर पडल्याबरोबर बोल्लोबांनी मागं बघितलं. कोण आहे? तर लहानसा तुकाराम महाराज उभा होते. त्या आरतीमध्ये आरती करत असताना वडील आरती करतायत, आणि त्या आरतीचं ताट वडिलांमध्ये आहे, आणि पाठीमागं हळूहळू टाळी वाजवत हे पाठीमागं तुकाराम महाराज त्यांच्या स्वरामध्ये स्वर मिसळून जयदेव जयदेव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ हे चालू होतं तुकाराम महाराजांचं. बोल्लोबांनी बघितलं. बोल्लोबाला आनंद वाटला. आपल्या मुलांनी आपल्या घरात आरती म्हणावी असं वाटत असेल तर बापाच्या हातात आरतीचं ताट पाहिजे. आलं का लक्षात? बघा, आता बापाच्या हातात जर बाटली असेल तर पोरग काय करेल? तेव्हा हा विचार केला पाहिजे. वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती हे जे बोललं जातं ज्ञानोबांच्या भाषेमध्ये हे महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही घरात काय वागतोय हे खूप महत्वाचं आहे. आम्ही जर उठल्यानंतर सकाळी ज्ञानेश्वरी वाचत नसेल, आम्ही जर उठल्यानंतर गंध लावत नसेल, आम्ही जर उठल्यानंतर घरातल्या देवतेचा सुद्धा नमस्कार करत नसेल, तर आमच्या पुढल्या पिढीने हे सगळं करावं हे म्हणण्याचा, सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही महाराज. मी अनेकदा सांगत असतो, आपल्या देवघरामध्ये 3 देवता असाव्या. एक आराध्य देवता असावी, दुसरी कुलदेवता असावी, आणि तिसरी गुरुदेवता असावी. ऐका, घरामध्ये हे 3 देव असावेच. आराध्य देवता, कुलदेवता आणि गुरुदेवता. आता आराध्य देवता म्हणजे काय, कुलदेवता म्हणजे काय, आणि गुरुदेवता म्हणजे काय? आराध्य देवता ही आपल्या सर्वांची आराध्य देवता. पांडुरंग असेल, भगवंत असेल, ही आपली आराध्य देवता आहे. भगवंताची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात असणं ही आपली आराध्य देवता आहे. पांडुरंगाची मूर्ती, फोटो आपल्या घरामध्ये असणं ही आपली आराध्य देवता आहे. आता कुलदेवता म्हणजे काय? प्रत्येकाच्या कुलाला एक एक विशिष्ट अशा पद्धतीची देवता आहे. मग कोणाला भैरवनाथाची देवता आहे, कोणाला खंडोबा आहे, कोणाला जे काही ज्याच्या त्याच्या पद्धतीने ती कुलदेवता असते. आणि गुरुदेवता, त्या प्रत्येक घराला परंपरेने एक गुरु परंपरा आलेली आहे. प्रत्येकाच्या घराला एक गुरु परंपरा आहे. त्या गुरुदेवतेची प्रतिमा सुद्धा आपल्या देवघरात असावी. आणि या 3ही देवतेचं स्मरण करूनच आपण आपल्या घरातून बाहेर पडलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्या देवघरात कोणते देव आहेत हे आपल्यालाच माहित नसतं. आपल्याला ते माहित नसतं आपल्या देवघरात कोणते देव आहेत. तरी मी म्हणतो, बरं, मी एकाच्या घरी घेऊन गेले, मला घरी घेऊन गेले, चला आता आमचं काम असं आहे महाराज, आम्ही घरी गेलो की पहिल्यांदा विचारतो देवघर कुठं आहे. आता आम्हाला दुसरं काय करायचं आहे? तुमचं किचन बघून आणि तुमचं ते हॉल बघून आम्हाला काय घेणं देणं? आम्ही आपलं विचारतो देवघर कुठं आहे. ज्या माणसाने घरी घेऊन गेला होता त्याला त्याच्याच घरातलं देवघर माहित नव्हतं. किती महाभाग असेल विचार करा. त्यांनी ओरडून विचारलं, काय ग? हा, कळालं का? बघा, ते म्हटले, काय हो, देवघर कुठं आहे आपलं? म्हणजे याला माहित नाही. मी म्हटलं, तुम्हाला देवघर माहित नाही? तो मला म्हटलं, महाराज आपण तसल्या भानगडीतच नसतो. तू असतो कोणत्या भानगडीत सांग मला? तू तसल्या नसतो म्हणजे कुठल्या असतो? तुला उद्योग काय आहे नेमकं?
मी कधी देवघराकडे गेलो नाही, मी ते सगळं त्यांच्याकडे दिलंय. आणि मग त्यांच्याकडे दिल्यामुळं बायकांनी काय करून घेतलं, त्या किचन रूम मध्ये तो जो किचन कट्टा असतो का नाही, त्या किचन कट्ट्यालाच थोडासा तो काय म्हणतात त्याला, मार्बल तुम्ही काय असेल ते वाढवलं जातं आणि त्या वाढवून तिथंच देवघर केलं जातं. म्हणजे पूजा करता करता स्वयंपाक किंवा स्वयंपाक करता करता पूजा, सोपं व्हावं. काय करणार त्यात तरी माता भगिनी बिचाऱ्या, काय करणार काय त्या मिळून. मग देवघरामध्ये आपल्या ह्या 3 देवता असल्या पाहिजे. का असल्या पाहिजे, एका वाक्यात उत्तर देतो. आमचे गुरुजी सांगायचे आम्हाला, आमचे गुरुजी सांगायचे घरातली आराध्य देवता काय करते, घरातील कुलदेवता काय करते आणि घरातील गुरुदेवता काय करते. गुरुजी आम्हाला सांगायचे आपली आराध्य देवता आपला परमार्थ सांभाळते, आपली कुलदेवता आपला प्रपंच सांभाळते आणि प्रपंच आणि परमार्थातला समन्वय आपली गुरुदेवता सांभाळते. त्यामुळे या 3 देवता आपल्या घरामध्ये असल्या पाहिजे. या 3 देवतेचं स्मरण आपलं असलं पाहिजे. आता ऐका, कुलदेवतेला नमस्कार करून आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आपण घरातून बाहेर पडताना कुलदेवतेला नमस्कार केला पाहिजे. का केला पाहिजे, शास्त्र असं सांगतं आपण घरातून बाहेर पडताना आपल्या घराचा सांभाळ करण्याचं काम आपली कुलदेवता करते. आपण तिला सांगितलं पाहिजे मी कामानिमित्त बाहेर पडलोय, हे घर आता सांभाळायची जबाबदारी तुझी आहे. त्यामुळे तिला नमस्कार केला पाहिजे, आराध्य देवतेला नमस्कार केला पाहिजे. बोल्लोबानी रोज उठावं आणि पांडुरंगाची पूजा करावी. आरती चालू होती, तुकाराम महाराज पाठीमागं उभे आहेत. लहानशे तुकाराम महाराज असे छोटेसे होते, काहीतरी असेल 4-5 वर्ष असेल, काहीतरी एवढंच असेल, 5-6 वयाचे तुकाराम महाराज. लहान अगदी छोटीशी चड्डी घातलेली, छोटासा त्या काळातला अंगरका, काय असणार आहे महाराज, लहान मुलाच्या अंगावरचे कपडे म्हणजे काय असणार आहेत. आणि तुकाराम महाराज तिथे उभे होते, जयदेव जयदेव ते सगळं चालू होतं. बोल्लोबाला आनंद वाटला. आरती करून झाली, प्रसाद नैवेद्य दाखवला. तो प्रसाद बोल्लोबानी तुकाराम महाराजांच्या हातावरही ठेवला. आणि ठेवल्यानंतर तुकाराम महाराजांनी एक प्रश्न केला. ऐका जरा, प्रश्न फार छान आहे. तुकाराम महाराजांनी त्या मूर्तीकडे बघितलं. एकटक असं त्या मूर्तीकडे बघत होते. कारण नामदेवरायांनी केलेली जी आरती आहे ती आरती म्हणजे काय, तुकाराम महाराजांच्या स्वरूपाचं वर्णन आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा, दिसे दिव्य शोभा, हे सगळे शब्द म्हणजे देवाचं वर्णन आहे. बरं, युगे 28 विटेवरी उभा, विटेवर देव उभा आहे. मग तुकाराम महाराज असं निरखून त्या मूर्तीकडे बघत होते. फार वेळ झाली तरी तुकाराम महाराज तिकडे बघतायत. हे बघितल्यानंतर बोल्लोबानी तुकाराम महाराजांकडे पाहिलं आणि विचारलं, काय रे तुका, काय करतोयस, काय बघतोयस. तुकाराम महाराजांनी त्या मूर्तीकडे बघितलं, वडिलांकडे बघितलं आणि एक प्रश्न केला, बाबा आपण जी आत्ता आरती केली ती आरती नामदेव महाराजांचीच आहे ना. बघा प्रश्न कसा आहे, नामदेव महाराजांचीच आहे ना. हे म्हटले हो नामदेव महाराजांचीच आहे. मग नामदेव महाराजांनी या आरतीमध्ये पांडुरंगाचं जे वर्णन केलंय, विटेवरी उभा असं वर्णन केलंय, याचा अर्थ पंढरपुरामध्ये त्या पुंडलिकाने वीट भरकावली, त्या विटेवर देव उभे आहेत असं आहे ना. हो असंच आहे. मग तुकाराम महाराजांनी विचारलं, बाबा मग जर हा पंढरपुरामध्ये आहे तर इथं कसं काय, हा पंढरपूरचा आहे ना. म्हटले हो. मग इथं कसं काय, मग याचं पंढरपूरचं घर का इथलं घर. आता काय उत्तर देणार. बोल्लोबानी सांगितलं, अरे बाबा पंढरपूरचंही घर त्याचंच आणि इथलंही घर त्याचंच. तुकाराम महाराजांनी लगेच विचारलं, याला घर आहेत तरी किती, तेही घर याचं आणि हेही घर याचं, तर याला घर आहेत तरी किती. बोल्लोबानी विचार केला, आता याला काय उत्तर द्यावं. बोल्लोबानी सांगितलं, तुका अरे त्याला पुष्कळ घर आहेत, नव्हे नव्हे या पांडुरंगाचा विचार केला तर हे विश्वची माझे घर. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा मला नीट कळालं नाही. आता त्या काळात तुकाराम महाराजांनाच नीट कळालं नाही तर 2 दिवस झालं आपल्याला काय करणार. मला सकाळी एकाचा फोन आला, कालचं सगळं डोक्यावरनं गेलं. म्हटलं ठीक आहे, वर्ण तर गेलं ना, हरकत नाही, दुसरीकडे नाही ना गेलं. विश्वची माझे घर. तुकोबारांनी सांगितलं, बाबा मला कळालं नाही. म्हणजे नेमकं काय. बोल्लोबांनी सांगितलं, अरे तुका प्रत्येकाचं अंतःकरण हे त्या पांडुरंगाचं घरच आहे. प्रत्येकाचं अंतःकरण हे त्या पांडुरंगाचं घरच आहे. त्या घरामध्ये तो पांडुरंग परमात्मा सदैव येऊन राहतोय. फक्त आपण काय केलं पाहिजे, त्या अंतःकरणा रूपी असलेल्या घराचा दरवाजा कायम उघडा ठेवला पाहिजे.
आणि तो अंतःकरण रूपी घराचा दरवाजा उघडा ठेवायचा असेल तर त्याला ज्ञान आणि भक्ती नावाच्या साधनेची जोड द्यावी लागते. त्याच्याशिवाय अंतःकरणातला दरवाजा उघडा राहत नाही. आणि अंतःकरणातला दरवाजा उघडा राहिल्याशिवाय पांडुरंग परमात्मा त्या घरामध्ये येऊन राहत नाही. त्याचं घर हे प्रत्येकाचं अंतःकरण आहे. अंतःकरण आहे. कळालं का आता तरी? तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा आता तर माझी अशी अवस्था झाली आहे जणू काही इंद्रायणीत गटंगळ्या खातोय मी. कळे ना म्हटलं हे तर मला काय, हे अंतःकरण म्हणजे काय, तो आतमध्ये येतो म्हणजे नेमकं काय, हे नेमकं आहे तरी काय. मग नंतर बोललो आणि त्याला समजावून सांगितलं, अरे बाबा प्रत्येकाचा देह हा देह त्यांनीच निर्माण केला ना. त्यात असलेला जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व म्हणजे तेच आहे ना. मानकोजी महाराजांचा एक अभंग आहे बघा, मग माहितीच तो देतो. गाथा आपण जर वाचली मानकोजी महाराजांची तर त्यांचा एक अभंग आहे. देह हे पंढरी आत्मा पांडुरंग नित्य करी संग अहर्निशी चहू देहाची या करोनिया विट त्यावरी उभा निट पांडुरंग मन पुंडलिक आवरोनी धरा होईल सोयरा पांडुरंग बोधला म्हणे माझ्या संचिताच्या रेखा जोडी येला सखा पांडुरंग. असा मानकोजी महाराजांचा अभंग आहे. त्याच्यातलं पहिलं चरण महत्वाचं आहे. देह हे पंढरी आत्मा पांडुरंग. मानकोजी महाराज सांगतात देह हीच पंढरी आहे आणि त्यात असलेला जो आत्मा आहे तोच पांडुरंग आहे. बोल्लोबानी हेच तुकाराम महाराजांना समजावून सांगावं, अरे तुका प्रत्येकाचा देह हे जणू काही एक पंढरीच आहे आणि त्यात असलेला जो आत्मा आहे अंतःकरण स्थित किंवा अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ही पलीकडे जे मूळ तत्व असलेलं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व म्हणजेच पांडुरंग आहे. तुकाराम महाराजांनी विचारलं, बाबा ठीक आहे मग इथं हा उभा कसा काय, आत आहे ना, मग इथं कसं काय उभा म्हटले, इथं यायची काय गरज आहे त्याला, आत आहे म्हटल्यानंतर मग आतल्याच देवाची पूजा करायची, इथल्या देवाची पूजा करायची काय गरज आहे. बालमनाचे प्रश्न आहेत महाराज. बालमन असं असतं की ते निरागस असतं. बालमन असं असतं की ते त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची आडी नसते. बालमनामध्ये कोणत्याही पद्धतीची संकुचित वृत्ती नसते. बालमनामध्ये खरं आणि खोटं याच्या पलीकडे पोहोचलेलं जे मन आहे ते बालमन आहे. जरा पुढे बोलू. मनाला खोट्याचा स्पर्श होणं हे जितकं त्रासदायक आहे तितकं मनाला खऱ्याचा स्पर्श होणं सुद्धा व्यवहाराच्या दृष्टीने त्रासदायकच आहे ना. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय याच्या पलीकडेही पोहोचलेलं जे मन आहे ते बालमन असतं. अहो आपल्या समोर ठेवलेली नोट, अहो मला सांगा 500ची नोट आहे, एक 500 रुपयाची नोट आहे आणि मी इथं टाकली, टाकणार नाही. पण समजा मी इथं ठेवली, अहो प्रत्येक जण त्या नोटेकडे बघेल, मग कोणीतरी उचलेल खिशात घालेल किंवा कोणीतरी तुमची एका म्हणून विचारेल, काही करेल. एखाद्या लहान मुलाच्या समोर ती 500ची नोट टाका, त्याला काही घेणं देणं आहे का. ज्याला 500 आहेत हे माहीतच नाही, तो घेणारही नाही देणारही नाही, त्याच्याबद्दल अपेक्षाही नाही. फार फार तर काय करेल, काहीतरी हातातला कागद आहे असा चुरगळा करेल, कुठेतरी टाकून देईल, तोंडात तरी घालेल, काहीतरी करेल. त्याला त्याचं काहीच नाही, त्याचं काही घेणं देणं नाही. म्हणजे द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेलं जे मन आहे ते बालमन आहे. तिथं कोणतीही आडी नसते. मी अनेकदा विनोदाने सांगत असतो, आमच्या एका मित्राचं लग्न होतं. एक मित्र त्याच्या मुलाला घेऊन गेला. आता काय असतंय त्या लग्नामध्ये तो जो नवरदेव असतो का नाही तो सजलेला असतो किंवा त्याला सजावं लागतं. आता ते कशा करता सजावं जाऊ द्या, आता मी सांगत नाही. त्याला त्याच दिवशी तेवढे चांगले कपडे असतात, ते हार काय, त्याच्या डोक्यावरच्या त्या मंडवळ्या काय, फार त्याला एकदम चांगलं अगदी चांगलं सजवलं जातं. मी उगीच विचारलं एका जुन्या माणसाला, हे का सजवलं जातात. ते म्हटले, महाराज तुम्हाला माहित नाही, तुमचा तो विषय नाही, परंतु आता तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून तुम्हाला उत्तर देऊन टाकतो. म्हटले तुम्ही त्या प्रांतात नाही म्हटले कधी. देवीच्या पुढे ज्यावेळेस एखाद्या बकऱ्याचा बळी द्यायचा असतो त्यावेळेस असं त्याने तुम्ही सगळं मनातल्या मनात लावून घ्या आता. हा त्यावेळेस त्या बकऱ्याला फार सजवलं जातं म्हटले. चला तर तशा पद्धतीने ते नवरदेवाला चांगले कपडे असतात, नवरदेवाला चांगल्या पद्धतीने सजवलेलं असतं. बऱ्याचदा तो ओळखू येत नाही आपल्याला, तो ओळखू आपल्याला येत नाही, तो आपल्याला ओळखत नाही, हे तितकंच खरं असतं.
त्याला आता तेव्हा कशाची काही आवश्यकता वाटत नसते. झालं मग ते मंडवळ्या वगैरे बांधलेल्या होत्या. म्हणजे बालमन कसं एवढं सांगायचंय मला. ते आमचा एक मित्र त्याच्या मुलाला घेऊन आला. झालं ते आले, एकमेकाला भेटले, सगळं झालं, फोटो वगैरे काढले. गप जावं का नाही, त्या मित्रांनी त्याच्या मुलाला सांगितलं, म्हणजे त्या बापानी मुलाला सांगितलं, अरे बाळ तुला माहिती आहे का हे कोण आहेत? ते म्हटलं नाही ओळखवलं. नाही, अरे बघ रोज संध्याकाळी मला भेटायला जे काका येत होते का नाही, तुला म्हणत होत का नाही त्या काका, तू म्हणत काका आले म्हणून मला सांगायचं का नाही, ते जे काका आहेत ना ते हेच आहेत, त्यांचं लग्न आहे आज. ते पोरग स्टेजवर म्हटलं, बाबा ते हेच काका आहेत का? हो हेच आहेत. की जे काका गेल्यानंतर तुम्ही म्हणायचा गाढव गेलं ते हेच आहेत का? पोरं अशी निरागस असतात महाराज. त्यांच्या मनामध्ये कुठली आडी नसते. त्यांना काही कुठल्या या वाक्याचा परिणाम काय होणार आहे त्याला काही घेणं देणं नसतं. म्हणजे बहुतांशी आपण जर आपल्या घरामध्ये असलो आणि बाहेर जर एखादा माणूस आपल्याला भेटायला आला आणि आपल्याला जर त्याला भेटायचं नसलं, आपण जर आपल्या मुलाला सांगितलं जा त्याला मी घरात नाही म्हणून सांग, ते तसंच जाऊन सांगतं बाबांनी सांगितलंय बाबा घरात नाहीत, ते तसंच बोलून टाकतं. म्हणजे इतकं प्लेन माइंडेड ज्याला म्हटलं जातं तसं मन आहे. तुकाराम महाराज त्या मनाच्या दृष्टीने बोलतायत बघा ना. म्हणून मी म्हटलं की तुकाराम महाराज ऐकताना तुम्ही जरा आपल्याशी तुलना करा. तुकाराम मी परवाच एक बोललो, त्यांनी चमत्कार केले म्हणून तुकाराम महाराज श्रेष्ठ असं अजिबात नाही. तुकाराम महाराजांचं चरित्र जितकं चमत्काराच्या दृष्टीने आपल्याला ऐकायचं आहे तितकंच ते चरित्र तत्वज्ञानाच्या पातळीवर आणि सामाजिक सलोख्याच्या कसोटीवर सुद्धा घासून ते चरित्र बघायचं आहे. त्यामुळे आमच्या घरातला जो लहान मुलगा आहे तोच जणू काही तुकाराम महाराजांचं चरित्र वर्णन केलं जातं की काय, अशी आपल्याला प्रतीती तुकाराम महाराजांच्या प्रत्येक घटनेतून येईल. आणि म्हणून मी पहिल्याच दिवशी वाक्य सांगितलं होतं, सामान्य भूमिकेपासून उच्च भूमिकेपर्यंत घेऊन जाणारी. हा टप्पा तुकाराम महाराजांच्या चरित्रात कसा येतोय. तुमच्या माझ्यासारखे असलेले तुकाराम महाराज एका सिद्ध अवस्थेपर्यंत कसे पोहोचतात किंवा एखादा सामान्य मनुष्य सुद्धा सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो हे कळून घ्यायचं असेल, आपल्या साधनेवर दृढ राहायचं असेल तर तुकाराम महाराजांचं चरित्र ऐका. आपल्या साधनेपासून बाजूला व्हायचं नाही. आपली साधना कायम स्वरूपीच. संकट लोक आम्हाला बोलताना म्हणतात नाही हो वारीला आलो असतो पण काय अडचणी सांगाव्या, अशा लोकांनी तुकाराम महाराजांचं चरित्रच ऐकून तुकाराम काय साध्या अडचणी तुम्ही आपण सांगत राहतो त्या सगळ्या आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, पण त्या अडचणीपेक्षा सुद्धा कैक पटीने जास्त तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला अडचणी दिसून येतील, संकट दिसून येतील. पण त्याही संकटावर मात करून तुकाराम महाराजांनी भक्तीची कास आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही. हे चरित्र तुकाराम महाराजांचं आम्हाला साधकातून सिद्ध अवस्थेपर्यंत घेऊन जाण्याकरता उपयोगी आहे. आणि म्हणून मी त्या बाल्य अवस्थेमध्ये जरी थोडासा वेळ घालवत असलो तरी तुम्ही ती बाल्य अवस्था कशी आहे बघा. आणि मग एकदम विचारावं, हा इथं का उभा आहे, इथं यांनी का उभा राहावं. मग बोल्लोबानी त्याला समजावून सांगितलं, अरे बाबा ही जी मूर्ती आहे ना ही मूर्ती म्हणजे मूर्ती म्हणून जरी वाटत असली तरी ही मूर्ती कुणीतरी आणली आहे, तयार केली आहे आणि बसविली आहे असं नाही झालेलं. तुकाराम महाराजांनी विचारलं मग काय झालंय बाबा. अरे याला एक इतिहास आहे. कसला इतिहास आहे बरं. ही कधी उभा राहिली मूर्ती, केव्हापासून देव इथं उभा राहिला, केव्हा आला इथं, कोणी आणला इथं. आणि मग बोल्लोबानी ती विश्वंभर बाबापासूनची चरित्र कथा सांगितली जी आपण मागे ऐकून आलो. ती तुकाराम महाराजांना ऐकविली. अरे आपल्या घरामध्ये मूळ पुरुष असलेले आपले विश्वंभर बाबा, मग त्यांचं ते सगळं चरित्र सांगितलं. त्यांना तो दृष्टांत झाला. त्या दृष्टांतामध्ये अमराईमध्ये मी आहे असं सांगितलं. गावातल्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही. काही लोकांचा बघूया काय आहे ते म्हणून लोक गेली. तिथं ते तुळशी बुक्का दिसायला लागला. मग ती जमीन उकरण्याचं ठरवलं. मग आकाशवाणी झाली, त्याच्यातून शस्त्र लावू नका, हाताने ती माती उकरा, अशा पद्धतीची आकाशवाणी झाली. आणि मग त्या माती उकरल्यानंतर त्याच्यामध्ये ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसली. वाजत गाजत ती विठ्ठल रुक्मिणी आपल्या पूर्वजांनी या इंद्रायणीच्या काठावर इथं घेऊन आले आणि इथं ही मूर्ती स्थापना केली. जवळजवळ 8 पिढ्या झालं या पांडुरंगाची सेवा आपल्या घरामध्ये चालू आहे. ही सगळी कथा सांगितली. आणि मग तुकाराम महाराजांना एकदम त्याच्याबद्दल कुतूहल वाटायला लागलं.
तुकाराम महाराज आकाशवाणी झाली. तुकाराम महाराजांना त्याच्याबद्दल कुतूहल वाटायला लागलं. तुकाराम महाराजांनी विचार केला, मी ज्या घरामध्ये जन्माला आलोय त्या घराण्याचा इतिहास इतका उज्ज्वल आहे, ती मूर्ती ही आहे. आणि तुकाराम महाराज त्याच्यात रमून गेले. तो विचार करायला लागले, ती स्वप्न दृष्टांत काय आहे, ते विश्वंभर बाबांचं रूप, त्यावेळेचे असलेल्या दिंडीचं रूप, ती अमराई, तो इंद्रायणीचा काठ, त्यावेळेसची असणारी मिरवणूक, ही सगळी तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर ते चित्र यायला लागलं. बोल्लोबानी तुकाराम महाराजांचा हात धरला आणि तुका आता फार विचार करू नकोस. अरे तुझं हसायचं खेळायचं वय आहे, आता हे बाकीचा विचार करू नको. चल बर, झालंय ना सगळं, चल म्हटलं आता पाया पडायचं. आणि मग तुकाराम महाराजांचा हात पकडला आणि बोल्लोबानी तुकाराम महाराजांना पांडुरंगाच्या पायावर नतमस्तक केलं. असं डोकं ठेवलं, पायावर डोकं ठेवलं. पायावर डोकं ठेवल्याबरोबर पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांकडे असे बघायला लागले, उत्सुकतेने बघायला लागले. बघायला लागल्याबरोबर रुक्मिणी हसायला लागली. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या चरणावर असे बोल्लोबानी असं डोकं ठेवलं बघा तुम्ही. आणि त्या डोकं असं कसं आपलं करतात बघा. आम्ही आता घरी जातो ना, ते लहान लेकरं असतात. आता ते लहान लेकर, मला कळत नाही बाया अशा का करतात कोणा, त्या लहान लेकराला घेतात, पड पाया. ते म्हणतात नाही पडणार मी, ती काय आमच्या पाया पडायचं नाही म्हणतो. आणि ही म्हातारी काय ऐकत नाही, बार्शीतली नव्हे, मी दुसरीकडली सांगतो. हे म्हातारी काय ऐकत नाही. आम्ही म्हणतो नको नको, राहू द्या राहू द्या. आम्ही त्यांना म्हणतो बरं का, ऐकत नाही, नाही नाही पडू द्या पाया. आणि त्याला बरं इतकं त्याला दाबते, त्याच्या नरड्याला असं धरलेलं असतं. बरं ती आता खाल्ल्या पिल्लेली म्हातारी ही, हे काय साधी आहे का, ती असं पकडते त्या लहान लेकराला बिचारायला असं. अहो तरी बरं आहे, काही काही ठिकाणी कीर्तनाला घेतो ना, ते बायका येतात ना, मग त्या आजी येतात. येताना त्या ज्या आजी असतात त्या नातवाला घेऊन येतात. ते नातू जे असतंय ते कीर्तनातच झोपलेलं असतंय. बऱ्याचदा तर काही काही पुढे बसले, ती पाय माझ्याकडे कीर्तन झोपलेलं असतंय, ते झोपलेलं असतंय. झोपे नका, काय लहान मुलगा आहे त्याला काय असतंय. मग कीर्तन झाल्यानंतर उठल्यानंतर ती झोपेतच असतंय. आता ते लहान लेकरू आहे, झोपेतच असतंय. ती बाई काय करते, त्याला झोपेतच आमच्याकडे घेऊन येते आणि त्याला म्हणते पड पाया. आता ती झोपेत आहे आणि त्याला पाय पड पाया, ती झोपेत तसाच आमच्या पायावर टाकते. काय कळत नाही. मी म्हणतो बरं का, नका आजी राहू द्या. बरं गंमत असे, मी बऱ्याच बायकांना बघितलं, त्या लेकराला पाया पडू घालण्याच्या नादात त्या पडत नाहीत, त्या तशाच निघाल्या गप्पा मारून. म्हणजे ज्यांनी पडायला पाहिजे ती पडत नाही पाया, ज्याची गरज नाही. अहो लहान मुलांनी काय पाया पडायचं काही गरज आहे का. हा पुढं ठीक आहे, हळूहळू मोठं झाल्यानंतर संस्कार अमुक तमुक ते पुढं ठीक आहे, पण ते निरागस असतं, आणखीन त्याला माहित नसतं काय आहे काही नाही. त्याला इतका अट्टाहासाने त्याला असं करून करायची गरज नाही. पण इथं तुकाराम महाराजांनी बोल्लोबाचा संवाद आहे. आणि तुकाराम महाराजांना ते वर होतं ना, ते जे कट्टा असतो मूर्तीचा, आता आपल्या इथं पण कट्टा वर आहे, पंढरपूरला गेलात तरी वरच आहे. मग आता पायावर नतमस्तक व्हायचं आहे, मग ते जाता येईना. मग बोल्लोबानी त्याला उचललं तुकाला आणि असं टाकलं पायावर. पायावर असं नतमस्तक झाल्याबरोबर देव असे तुकाराम महाराजांकडे बघायला लागले. कारण जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. देवाची दृष्टी अशी त्या भक्ताच्या चरणावर आहे अशी. मी अनेकदा सांगतो, तुम्ही जर पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, देवाची डोळे असे पूर्णपणे उघडलेली नाहीत आणि पूर्णपणे झाकलेली नाहीत. भागवतामध्ये त्याला उन्मिलन दृष्टी असं नाव आलेलं आहे. उन्मिलन असं पूर्णपणे उघडले का नाहीत आणि पूर्णपणे झाकले का नाहीत. देवाने जर डोळे पूर्णपणे झाकले तर जे पाया पडायला आलेले ते दिसणार नाहीत, आणि जर पूर्णपणे उघडले तर नको ते दिसतील. म्हणून देवानी डोळेच असे केले, समचरण समदृष्टी विठेवरी साजिरी. चरण सम आणि दृष्टी सम. तुकाराम महाराज असे नतमस्तक झाल्याबरोबर पांडुरंगाने असं बघायला सुरुवात केली. रुक्मिणी हसायला लागली. हसायला लागली का हसायला लागली, रुक्मिणी हसायला लागली. रुक्मिणी मनातल्या मनात म्हणायला लागली, मुळातच हा खेळगडी म्हणजे कोण, नवरा आपला, हा एक खेळीया. आता याला भेटला आणखीन एक खेळीया, आता याच्या बरोबर हा भक्ती सुखाचा खेळ खेळणार. तुकाराम महाराजांच्या आणि पांडुरंगाच्या नात्याला भक्ती सुखाच्या खेळाची उपमा रुक्मिणीने देऊन टाकावी. तेवढ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे हे भक्त आहेत. पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांकडे पाहत आहेत, तुकाराम महाराजांकडे पाहत आहेत, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं कारण काय आहे नव्हे, देवाला तुकाराम महाराज किंवा ज्ञानोबा आहे जे काही असतील ते, या सगळ्या संतांविषयी असलेलं जे प्रेम आहे ते अद्वितीय अशा पद्धतीचं प्रेम आहे.
देवाच्या आवडीचा विषय काय, भक्ताच्या आवडीचा विषय काय, असा जर काही चिंतनाला आपण विषय घेतला, भक्ताला काय आवडतं, महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर विषय तो त्यांचा झाला नारायण, किंवा दुसरं प्रमाण द्यायचं झालं तर बहु आवडसी जीवापासून या, हे भक्ताच्या आवडीचा विषय आहे. देवाच्या आवडीचा विषय काय आहे? 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारलंय, कृष्णा तुला काय आवडतं सांग रे म्हटले. नेमकं तुझ्या अंतःकरणातली भावना काय आहे, तुझ्या अंतःकरणातला प्रेमाचा विषय काय आहे हे सांग. भगवंतानी त्याला 2 ओव्यातून उत्तर दिलंय. 12वा अध्याय काढा. भगवान म्हणतात, अर्जुना आम्ही तयाचे करू ध्यान, ते अमुचे देवतार्चन, ते वाचवून आन गोमटे नाही, तयाचे आम्हा व्यसन, तो अमुचे निधी निधान, किंबहुना समाधान ते मिळे तै. या 2 ओव्यातून जवळजवळ 6 गोष्टी सांगितल्या. बारकाईने ऐका. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आमच्या आवडीचा विषय काय आहे सांगू तुला म्हटले. आम्ही तयाचे करू ध्यान, तयाचे या शब्दाचा अर्थ भक्ताचे. आम्ही त्या भक्ताचंच अखंड ध्यान करतो, आम्हाला दुसरा कुठलाही ध्यानाचा विषय नाही. ध्यान करतो, नामस्मरण करतो. आम्ही कोणाचं नामस्मरण करतो तर त्या भक्ताचं नामस्मरण करतो. वारकरी संप्रदायामध्ये एक इतिहास असा सांगितला जातो, रात्री 2च्या वेळेला पंढरपुरामध्ये महान भगवत भक्त श्री संत प्रल्हाद महाराज बडवे ज्यावेळेस पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यातून त्यांना एक आवाज ऐकू यायला लागला, आणि त्या आवाजाचे शब्द होते ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. प्रल्हाद महाराजांना कळेना की हे शब्द कुठून येत आहेत, आणि म्हणून इकडून तिकडं बघितलं, कोणी त्या गाभाऱ्यात नाही, बाहेर नाही, कोणी नाही, बाहेरही कोणी नाहीये, गाभाऱ्यातही त्यांच्याशिवाय कोणी नाहीये. ज्ञानोबा तुकाराम तर शब्द कानावर पडतायत, कोण भजन करतय? तेव्हा भगवान पांडुरंग परमात्म्यांनी स्वतः दृष्टांत देऊन सांगितलं, हे भजन मी करतोय म्हटले. ज्ञानोबा तुकाराम हे भजन, आणि त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकाराम भजन हे पांडुरंगानेच दिलं अशी एक श्रद्धा वारकरी संप्रदायामध्ये आज तागत चालत आलेली आहे. मला काय सांगायचं आहे, देव स्वतः सांगतात आम्ही करू तयाचे ध्यान. एक नवे नवे एवढंच नाही, ते आमुचे देवतार्चन, आमची पूजा काय असेल तर ती भक्तांची पूजा करणं हीच आमची पूजा आहे. आमच्या पूजेचं दैवत कोणतं? भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना भक्त हेच दैवत आहे. आम्ही पूजा कोणाची करतो? भक्ताची पूजा करतो. आपल्याकडे भागवतातून असं सांगितलं जातं, काही नाही म्हणजे देवाकडे 4 गोष्टी आहेत, शंख, चक्र, गदा, पद्म. बरोबर आहे? शंख, चक्र, गदा, पद्म. शंख माहित आहे, चक्र ते, गदा तर चांगलीच माहिती आहे, पद्म, पद्म म्हणजे काय? कमळ, हेही बऱ्यापैकी चांगलंच माहिती आहे. आता तर शंख, चक्र दुसरं डोक्यात घेऊ नका, गदा आणि पद्म अशा 4 वस्तू देवाच्या हातात आहेत. आता एकानी प्रश्न केला देवाला की तुमच्या हातात शंख आहे, तुमच्या हातात चक्र आहे, तुमच्या हातात गदा आहे आणि तुमच्या हातात पद्म आहे म्हणजे कमळ आहे. मग शंख, चक्र आणि गदा हे 3 शब्द एका विभागातले आहेत, कारण युद्ध करण्याकरता हे 3 शब्द ठीक आहेत. शंख लागतो, युद्धामध्ये काय लागतं? शंख. युद्धामध्ये काय आहे? चक्र. युद्धामध्ये काय आहे? गदा. हे कमळ कशा करता हातात घेतलंय, हे पद्म कशा करता हातात घेतलं म्हटले, याचा आणि त्याचा काय संबंध आहे, कशा करता घेतलं? भगवंतानी फार गोड उत्तर दिलं. भगवंतानी सांगितलं, एखादा दुष्ट समोर आला की त्याला मारण्याकरता माझ्याकडे चक्र आहे, त्याला मारण्याकरता मी युद्ध पुकारलं हे सांगण्याकरता शंख आहे, त्याला मारण्याकरता गदा आहे. हो बरोबर आहे, मग हे पद्म कशा करता? भगवान म्हणायला लागले, अरे नेहमीच एखादा दुष्ट माझ्या समोर येतो अशातला भाग नाही. मी चालायला लागल्यानंतर जर एखादा सद्भक्त समोर आला तर त्याची पूजा करण्याकरता आपल्याकडे एखादं फुल असावं ना, म्हणून मी पद्म अर्पण करतो म्हटले, म्हणून मी पद्म अर्पण करतो. याचा अर्थ भगवान सांगतात, अर्जुना भक्ताची पूजा करणं हेच आमचं देवतार्चन आहे. आम्ही करू तयाचे ध्यान, ते आमुचे देवतार्चन. एवढंच नाही, ते वाचून आण गोमटे नाही, त्यांच्याशिवाय जगामध्ये आम्हाला दुसरं काही चांगलं वाटत नाही. याही पुढे भगवान सांगतात, तयाचे आम्हा व्यसन. व्यसन या शब्दाचा अर्थ छंद. भगवान म्हणायला लागले, अर्जुना मला जर छंद कशाचा असेल तर भक्ताला भेटण्याचा छंद आहे म्हटल्या. मला छंद कशाचा असेल तर भक्ताला भेटण्याचा. नामदेवरायाच्या चरित्रात वर्णन असं आहे, एक दिवस जरी नामदेवराय भेटायला आले नाही की भगवान सकाळ सकाळ नामदेवरायाच्या दारात जायची. गोनाई आहेत का नामदेव?
गोनाईनी म्हणायचं आला बाबा हा. गोनाईनी विचार केला की आला, याच्या नादाला लागून तर माझं पोरग बिघडलंय. गोनाईनी म्हणायला सुरुवात करावी. नामदेवरायची एक दिवस नाही भेट झाली तरी पांडुरंगाला बरं वाटायचं नाही. जनाबाईबरोबर चर्चा नाही झाल्या तरी पांडुरंगाला बरं वाटायचं नाही. एक एक वेळेला जनाबाईंनी शिव्या द्याव्या तरी त्या पांडुरंगाला मात्र फुलं वाटावी. इतकं पांडुरंगाचं आणि भक्ताचं प्रेम. महाराज भगवान सांगतात, आम्हा तयाचे व्यसन तो आमचे निधी निधान. एवढंच नाही, किंबहुना समाधान तो मिळेतही. आम्हाला समाधान कधी आहे, त्याची भेट जेव्हा होते ना, तेच आमचं खऱ्या अर्थाचं समाधान आहे. आता ऐका, देव आणि भक्त या दोघातलं नातं इथं सांगितलंय. तुकाराम महाराज जेव्हा पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होतात, पांडुरंगाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या आनंदाच्या ज्या लहरी आहेत, याचं कारण काय? कारण देवाच्या आवडीचा सगळ्यात मोठा विषय काय असेल तर भक्त आहे. परवा एक वाक्य बोलून गेलो होतो बघा. देव म्हणतो माझ्याकडे सगळं आहे, फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. बोललो होतो का नाही परवा 2 दिवसापूर्वी? एका गोष्टीची कमतरता आहे. कोणत्या? प्रेमळ भक्ताची कमतरता आहे. आणि इथं तुकाराम महाराज तर आता मंदिरात यायला लागले, नवे नतमस्तक झाले, देवाच्या चरणावर नतमस्तक झाले. तुकाराम महाराज देवाच्या चरणावर नतमस्तक झाले की देवाला आनंद वाटायला लागला. का? कारण आता एकदा माझ्या पाया पडलाय ना, आता नेहमी माझ्या पाया पडायला येणार. हा एकदा माझ्या पाया पडलाय ना, मग हा नेहमी माझ्या पाया पडायला येणार. मला ज्याची आवड आहे, मला ज्याचा छंद आहे, तो छंद या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या रूपाने माझा पूर्ण होणार आहे. या वृत्तीमध्ये भगवान आहेत आणि म्हणून देवाच्या आवडीचा विषय भक्त आहेत. तुकाराम महाराजांची एक नामावली आहे. तुम्हाला कधी वेळ मिळाला तर गाथ्याच्या पाठीमागे एक नामावली छापलेली असते. ती नामावली काय आहे? तुकाराम महाराजांचे पणतू संत श्री गोपाळ बुवा महाराज यांनी तुकाराम महाराजांची नामावली तयार केली. म्हणजे 108 नावं लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलंच नाव तुकाराम महाराजांचं काय दिलेलं आहे? प्रिय श्रीरामा असं दिलेलं आहे. ऐका, प्रिय श्रीरामा. आता इथला प्रिय याही शब्दाकडे लक्ष द्या आणि श्रीरामा याही शब्दाकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज कसे आहेत हे सांगताना गोपाळ बुवांनी सांगितलं प्रिय श्रीरामा म्हणजे काय? ते प्रिय आहेत. कोणाला? श्रीरामा प्रिय असे तुकारामा असा अर्थ करा. प्रिय कोणाला? प्रिय श्रीरामा प्रिय असे तुकाराम महाराज. आता प्रिय या शब्दाचा अर्थ काय? प्रिय प्रिय हे मला प्रिय आहेत असं आपण म्हणतो. प्रिय म्हणजे काय? हे मला आवडतात किंवा यांच्यावर माझं प्रेम आहे किंवा यांच्याविषयी माझ्या मनामध्ये प्रीती आहे किंवा हे माझ्या मनामध्ये अत्यंत प्रेमाचा विषय म्हणजे हे आहेत, इतकं सगळं म्हणतो आपण. जरा थोडं तत्वज्ञानातून ऐका. व्यक्तीच्या दृष्टीने कोण प्रिय आहे, समाजाच्या दृष्टीने कोण प्रिय आहे आणि भगवंताच्याच दृष्टीने कोण प्रिय आहे. व्यक्ती कोणाला प्रिय म्हणते, समाज कोणाला प्रिय म्हणतो आणि भगवान कोणाला प्रिय म्हणतो. समाजाच्या दृष्टीने कोण प्रिय आहे, समाजाला प्रिय प्रिय वाटावं असं जर वाटत असेल तर आपल्याला कसं वागावं लागेल? तुकाराम महाराजांनी त्याचं एक उत्तर दिलंय. थोडं बारकाईने ऐका. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातलाच एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात समाज कोणाला आपलंसं करतो. ऐका बोलणं. समाज जरा समजेल अशा भाषेत बोलू. समाज कोणाला डोक्यावर घेतो असं म्हणजे लगेच कळेल आपल्याला. आपलंसं करतो म्हणणं काय, प्रेम करतो म्हणणं काय, डोक्यावर घेतो म्हणणं काय. समाज कोणाला आपलंसं करतो, समाज कोणावर प्रेम करतो. तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहून ठेवला. घरी गेलात गाथा उघडा. आपण आता सगळे, मी मागेही बोललोय आपल्याला, आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असली पाहिजे, आपल्या घरामध्ये तुकोबऱ्यांचा गाथा असला पाहिजे, आपल्या घरामध्ये भागवत असलं पाहिजे. जरा थोडं जाहीर सांगू, ज्याच्या घरामध्ये तुकाराम महाराजांचा गाथा आहे ना, प्रत्यक्ष तुकाराम महाराज त्याच्या घरात आहेत असं निश्चिंत समजून जा. त्याच्या घरामध्ये तुकाराम महाराज आहेत. गाथा आहे ना तुमच्या घरात, तुकाराम महाराज आहेत. आणि जरा पुढे बोलू, ज्याच्या घरात हे ग्रंथ नाहीत ना, त्याच्या घराला घरघर लागल्याशिवाय राहत नाही. ग्रंथ आपल्या घरात असावी आणि त्या ग्रंथाचं नित्य चिंतन आपल्याकडून घडावं. फक्त गाथा असून उपयोग नाही, तो गाथा वाचला पाहिजे, तो गाथा वाचला पाहिजे. काही काही लोक त्या ग्रंथाकडे म्हणजे असं वाचत नाहीत, त्याची ती वस्त्र सुद्धा सोडत नाहीत. बार्शीमध्येच एका ठिकाणी मला घरी घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर मला सांगितलं, महाराज हे बघा हे ग्रंथ आहेत, हे काहीतरी आहे. म्हटलं कोणाचे आहेत? आमच्या आजोबाचे आहेत. म्हटले आजोबाचे आहेत. मी म्हटलं काय? आम्ही अजिबात हात लावला नाही. ते आजोबा गेल्यानंतर उतार्यावर मात्र 13व्या दिवशी नाव लावलं आणि त्या ग्रंथाला मात्र अजिबात हात लावला नाही. म्हटलं काय नाही, काय झालं बिलं तर
अरे काय होणार आहे बघ तरी. काही नाही महाराज. तो म्हटलं नाही, तुम्ही तुमचेच हात पवित्र आहेत. कशाने आहेत कुणाच ठाऊक आमचे हात पवित्र. तुम्ही तुमचेच हात बघा म्हटले, तुमचे हात लावा. आणि मग मी आपलं ते ग्रंथ सोडला. काय बघू तरी. काही नाही महाराज, ज्ञानेश्वरी आणि गाथा त्याच्यात होती. जुन्या काळातली छापलेली ज्ञानेश्वरी, जुन्या काळातला गाथा, हस्तलिखित काही गाथेची प्रती होत्या. आणि जुन्या काळातला तो ज्ञानेश्वरी गाथा बघितल्यानंतर मला आनंद वाटला. अहो, मी म्हटलं हे बहुतांशी कुठं बघायला मिळत नाही. म्हटलं हे तुमच्याकडे आहे. ते म्हटले तुमच्याकडे नाही का. मी म्हटलं नाही. मग हे घेऊन जावा. म्हणजे त्या आजोबाची संपत्ती तुला आणि गाथा मला. लोक देताना आम्हाला असं करतात. म्हणजे आपल्याला काय, आपल्या घरात गाथा असतो पण आपण वाचत नाही. आपल्या घरात ज्ञानेश्वरी असते, पुस्तकं वाचली पाहिजे महाराज. आपली म्हण आहे महाराष्ट्रातली, वाचाल तर वाचाल. हे जे म्हटलं जातं ना, ते महात्मा गांधीजीच्या एका पुस्तकामध्ये मी कुठेतरी एक इंग्रजीमध्ये वाक्य वाचलं. त्यांनी असं सांगितलं, म्हणजे आपण जे पुस्तक वाचतो का नाही, वी डू नॉट रीड द बुक्स, वी रीड आवर माइंड थ्रू द बुक्स. असं त्यांचं पुस्तक आहे, ते वाक्य आहे त्यांचं. ते काय म्हणतात, वी डू नॉट रीड द बुक्स. आपण पुस्तक वाचत नसतो, तर त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आपलं मन वाचत असतो. त्यामुळे पुस्तक वाचलं पाहिजे. आपलं मन काय आहे हे कळायचं असेल तर त्याच्याकरता ते पुस्तक वाचलं पाहिजे. आपल्या मनाच्या भावना काय आहेत हे कळायचं असेल तर तो ग्रंथ वाचला पाहिजे. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, अन्य कोणती त्याच्यावर लिहिलेले ग्रंथ. मी जरा पुढे बोलतो, समाज सुधारकांची चरित्र वाचली पाहिजे. आम्हाला माहित नाही महात्मा गांधीजींनी काय केलं, माहित नाही. लोकमान्य टिळकांनी काय केलं, माहित नाही. विदा सावरकर कोण होते, त्यांचं काय चरित्र आहे, कालच आम्ही थोडी सर आणि आम्ही चर्चा करत होतो. माहित नाही आम्हाला, वाचलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र काय आहे, वाचलं पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांचं चरित्र काय आहे, वाचलं पाहिजे. योगी अरविंद म्हणून कोण आपल्या भारतभूमीमध्ये होऊन गेले, की ज्यांचं नाव आजही योगी अरविंद म्हटलं की आपलं हृदय भरून येतं, त्या अरविंदांचं चरित्र वाचलं पाहिजे. स्वामी विवेकानंद काय आहेत, आपल्याला फक्त तो कन्याकुमारीचा आपल्याला ध्यान केंद्रातला तो डोंगर तेवढा दिसतो. एक दोन कथा फक्त आपल्याला माहित आहेत. पण त्याही पलीकडे प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी स्वामी विवेकानंदावर बीडमध्ये केलेलं व्याख्यान युट्यूबला आहे, आवर्जून ऐका, आवर्जून ऐका. काय स्वामी जे आहेत हे त्याच्यातून कळेल आपल्याला. त्यामुळे ही वाचली पाहिजेत. बरं, मराठी साहित्य वाचलं पाहिजे. आपल्याला पु ल देशपांडे काय आहेत वाचलं पाहिजे. वपू काळे काय आहेत आपल्याला वाचता आले पाहिजे. कित्येक असे आहेत महाराज. तुकाराम महाराजांच्या चरित्रावर केलेल्या कादंबऱ्या, ज्याला वाचण्याची आवड आहे. आम्ही कालच एक संत सूर्य तुकाराम आनंद यादवांची कादंबरी आहे, किंवा विद्रोही तुकाराम डॉक्टर आह साळुंकेंची कादंबरी आहे. ह्याची दान देगा ही माझ्या माहितीप्रमाणे आत्ताच मी ती पुस्तक बघत होतो. म्हणजे अशा पद्धतीच्या कादंबऱ्या सुद्धा आपल्याला वाचता आल्या पाहिजे. ही सगळी पुस्तकं ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येतात, त्याच्यातून एक एक शब्द संग्रह, त्या काळातल्या भूमिका आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि त्याच्यातून आपल्याला ती संत चरित्र किंवा महात्म्याची चरित्र काय आहेत हे आपल्या लक्षात येतात. मला काय मुद्दा बोलायचा होता, आपल्या घरात असलेली गाथा उघडा. समाजाने आपल्याला आपलंसं म्हणावं असं वाटत असेल तर आपण कसं वागलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी एक अभंग सांगितला, घरी गेल्यानंतर तो अभंग वाचा. तुकाराम महाराज सांगतात, नसावे ओशाळ मग मानिती सकळ. नसावे ओशाळ मग मानिती सकळ. जाय तेथे पावे मान, जाय तेथे पावे मान. चाले बोलिले वचन. राहो निधी बाकी, दान ज्याचे त्यासी टाकी. व्हावा वाटे जना, शेवटचं चरण आहे, व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुन्हा. व्हावा वाटे जना, व्हावा वाटे जना म्हणजे या जनाला व्हावा वाटे, या सगळ्या समाजाला आपण आपलंस व्हावे असं जर वाटत असेल तर तुकाराम महाराज सांगतात, नसावे ओशाळ मग मानिती सकळ. आपल्या जीवनामध्ये ओशाळ नसावं. ओशाळ नसावं म्हणजे काय, संकुचित वृत्ती नसावी. ओशाळ नसावं म्हणजे काय, विषयासक्त नसावं. ओशाळ नसावं म्हणजे काय, मिंधे नसावं. मिंधे शब्द नाही कळाला तर लाचार नसावं, एवढं कळा. हा नसावं तर मानिती सकळ. ओशाळ नसेल आपण तर मानिती सकळ. आणि त्यामुळे प्रिय श्रीरामा असं जे म्हटलंय, तुकाराम महाराज समाजाला प्रिय आहेत. तुकाराम महाराज भगवंतालाही प्रिय आहेत, पांडुरंगाला प्रिय आहेत. रामेश्वर भट्टांनी एक अभंग केलाय, त्याच्यामध्ये रामेश्वर भट्ट सांगतात, ज्ञानेश्वर महाराजांनी मला दृष्टांत देऊन सांगितलं. ते प्रकरण जे आहे वह्या बुडवलेलं ते जे प्रकरण आहे पुढे येणार आहे म्हणून मी सगळा विस्तार करत नाही. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी दृष्टांत स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, अरे रामेश्वरा, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर.
तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजो अवतार नाम याचा. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजो अवतार नाम याचा. अरे तुकाराम महाराज सर्वश्रेष्ठ आहेत, नवे नवे आम्हा प्रिय. ज्ञानोबाराय सांगतात आमच्यासह. आम्हा या शब्दाचा अर्थ ज्ञानोबाराय पासून ते नामदेवराय, सावतामाळी महाराज, एकनाथ महाराजांपर्यंत सगळे घ्या. आता तुकाराम महाराज कोणाकोणाला प्रिय आहेत? तुकाराम महाराजांच्या गावातल्या मुलांना प्रिय आहेत 1. तुकाराम महाराजांच्या आई वडिलांना तुकाराम महाराज प्रिय आहेत 2. तुकाराम महाराजांच्या परिवाराला तुकाराम महाराज प्रिय आहेत 3. तुकाराम महाराजांच्या नातेवाईकाला तुकाराम महाराज प्रिय आहेत 4. तुकाराम महाराजांच्या पाहुणे रावळ्याला तुकाराम महाराज प्रिय आहेत 5. तुकाराम महाराजांच्या गावातल्या सगळ्या लोकांना तुकाराम महाराज प्रिय आहेत. परिसराला तुकाराम महाराज प्रिय आहेत. नवे नवे तुकाराम महाराजांच्या अगोदर होऊन गेलेले जेवढे संत आहेत त्या सगळ्या संतांनाही तुकाराम महाराज प्रिय आहेत. तुका आम्हा प्रिय. कसा प्रिय? सर्वश्रेष्ठ. महाराजांचे शब्द कसे ज्ञानोबारायांचे? तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर. कोण तुकाराम महाराज? जो का अवतार नाम याचा. नामदेवरायांचे अवतार असलेले तुकाराम महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात आम्हा सगळ्यांना ते प्रिय आहेत. एवढ्यावर थांबत नाही हा विषय. निळोबारायांनी सांगितलं गावातल्या लोकांना तुकाराम महाराज प्रिय आहेत, याच्यात काय नवल आहे? घरातल्या लोकांना प्रिय आहेत, याच्यात काय नवल आहे? घरातले लोक प्रेम करतातच की नाही असं नाही. वेळेवर जर आपण जिथल्या तिथं वस्तू दिल्या करतातच की. सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित करून आपण आलो ना. काही महाराज तुम्ही जर येताना सगळं व्यवस्थित करून आला का नाही, तुम्हाला फोन सुद्धा प्रवचनात येणार नाही. तुम्ही काही जरी नाही दिलं की मग चालू प्रवचनात फोन येते. बरोबर आहे का नाही? सगळं जिथल्या दिल्यानंतर प्रेम करतातच. नातेवाईक प्रेम करतातच, आई वडील प्रेम करतातच, बायको प्रेम करते. ठीक आहे. निळोबारायांना विचारलं अहो गावातली लोक, परिसरातली लोक, ठीक आहे, संत सगळे प्रेम करायला लागले. निळोबारायांनी सांगितलं संतांनी तर तुकाराम महाराजांवर प्रेम केलं. तुकाराम महाराज सगळ्या संतांना प्रिय आहेतच. अहो त्याच्याही पुढे सांगतो म्हटले हा पांडुरंग परमात्मा याच्या सगळ्यात आवडीचं प्रिय जर कोण असतील तर ते तुकाराम महाराज आहेत म्हटले. निळोबारायांनी सांगितलं त्यांच्या आवडीचं आहे. कसं काय? निळोबारायांनी एक अभंगच सांगितला. आता निळोबारायांची गाथा उघडा. तुकाराम महाराजांचं चरित्र वाचायचं आहे ना, मैपती महाराजांचं चरित्र घ्या. ह्या वेगवेगळ्या आत्ता ज्या कादंबऱ्या सांगितल्या त्या घ्या. तुकाराम महाराजांची तात्विक चरित्र मांडलेली आहेत ती पुस्तकं घ्या. तुकाराम महाराजांचा गाथा समोर ठेवा. तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेली संतांची प्रमाणं डोळ्यासमोर घ्या. तुकाराम महाराजांच्या नंतर झालेल्या सगळ्या संतांची डोळ्यासमोर प्रमाणं घ्या. इतक्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला की मग तुकाराम महाराज काय आहेत हे कळतील. या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला की कळतील. त्यामुळे निळोबारायांची गाथा समोर घ्या. निळोबारायांनी तुकाराम महाराजांचं वर्णन करताना असं केलंय, अहो देवाच्या आवडीचा विषय तुकाराम महाराज आहेत. किती आवडीचे आहेत? तुकोबाचे कीर्तन वेळी नाचे कल्लोळी स्वानंदे, शिरापती वाटे हते, कालाही सांगाते करू धावे. निळोबाराय म्हणतात तुकाराम महाराज देवाला प्रिय आहेत. कसे प्रिय आहेत? अहो तुकोबाचे कीर्तन वेळी जाते कल्लोळी स्वानंदे, नाचे कल्लोळी स्वानंदे. तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू झालं की सगळ्यात मोठा आनंद जर कोणाला होत असेल तर तो पांडुरंगाला व्हायचा. निळोबाराय म्हणतात तुकाराम महाराजांच्या कीर्तनाने पांडुरंग आनंदी व्हायचा. एवढंच नाही, नाचायचा म्हटले. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाने देव नाचतो. एवढंच नाही म्हटले, कीर्तन झाल्यानंतर प्रसाद असतो का नाही? खिरापती म्हणजे काय? प्रसाद. द्वादशीला आपण खिरापत वाटतो का नाही? आता ते खिरापत वाटण्याचं काम बघा तुम्ही. काही काही लोकांना ती खिरापत अशी वाटत राहतात. मग आता तुकाराम महाराजांचं कीर्तन, माझ्या तुकोबाचं कीर्तन, आलेल्या प्रत्येक माणसाला प्रसाद मिळाला पाहिजे म्हणून ती खिरापत वाटायचं काम कोण करत होते तुकोबाराच्या कीर्तनात? तर पांडुरंग करत होते. मग पांडुरंगाला किती प्रिय तुकाराम महाराज आहेत विचार करा. असं कोण कुठं कशाला काम करतं महाराज? त्यामुळे पांडुरंगाला प्रिय असलेले तुकाराम महाराज, संतांना प्रिय असलेले तुकाराम महाराज, नवे नवे समाजाला प्रिय असलेले तुकाराम महाराज, परिवाराला प्रिय असलेले तुकाराम महाराज, आई वडिलांना प्रिय असलेले तुकाराम महाराज. जिकडं बघावं तिकडं प्रत्येकाच्या तोंडामध्ये तुकाराम तुकाराम. कोणी प्रत्येकाने यावं, बोललो, मला म्हणावं अ तुकाराम कुठे आहे तुमचा? माणसांनी म्हणावं, मोठी मोठी माणसं त्यांनी म्हणावं तुकाराम कुठे आहे? बोललो आणि विचार केला, काही माणसं आयुष्यात मला कधी भेटली नाही, ती तुकारामामुळे भेटायला लागली. मला येऊन विचारतात तुकाराम कुठे आहे? लहान मुलांनी म्हणावं
बोल्लोबांना, ओ काका तुका कुठं आहे आमचा? गावातल्या बायांनी विचारावं, अहो कनकाई कुठं आहे तुकाराम? भजन चालू करायचं आहे, ते असला म्हणजे भजनाला आनंद वाटतो. गावातल्या लोकांनी तुकाराम म्हणावं, घरातल्या लोकांनी तुकाराम म्हणावं, लहानांनी तुकाराम म्हणावं, मोठ्यांनी तुकाराम म्हणावं. बोल्लोबा जर कधी कधी एकटेच मंदिरात गेले तर पांडुरंगांनी सुद्धा म्हणावं, तुका कुठं आहे? रुक्मिणीने म्हणावं, तुका कुठं आहे? आणि इतकं सगळं तुकारामाचं नाव सगळीकडे येत असलेलं जेव्हा बोल्लोबाच्या लक्षात आलं, तेव्हा बोल्लोबाला वाटायला लागलं की ही सगळी जबाबदारी माझ्या घरची जर सांभाळत कोण असेल पुढं तर हाच आहे. माझा खरा वारसदार कोण असेल तर हाच आहे. मला 3 मुलं आहेत, एक सावजी आहे, दुसरा तुकाराम आहे आणि तिसरा कान्होबा आहे. मग याला काही काही गोष्टी आपल्या सांगितल्या पाहिजे. बोल्लोबानी तुकारामाला सांगितलं, तुका मला काही तुला माझ्या मनातलं बोलायचं आहे. अरे सगळं गाव तुझ्यापाशी मनातलं बोलतंय, मलाही माझ्या मनातलं काहीतरी तुला बोलायचं आहे. तुकारामांनी बोल्लोबाकडे म्हणजे बाबाकडे बघितलं आणि सांगितलं, बाबा मी सगळ्या गावाचं ऐकतो, तुमचं ऐकणार नाही का? काय आहे तुमच्या मनातलं सांगा. बोल्लोबांनी सांगितलं, 7:30 वाजले, सगळंच आता पाऊस पण उघडलेला आहे, त्यामुळे आता घरी गेलं पाहिजे. उद्या संध्याकाळी बोल्लोबांनी तुकाराम महाराजांना जे वर्म सांगितलंय ते उद्या ऐकायचं आहे. थोडं चरित्र आपलं बालपणाकडून प्रौढावस्थेकडे प्रवास करता आहे आणि थोड्या तात्विक प्रक्रियाही त्याच्यातून येण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्रातला पुढला विषय उद्या संध्याकाळी 6:30 वाजता. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.